करायला. तर मला कंटाळा आला या लुकपासून, तर काहीतरी डिफरंट करावं असं म्हटलंय. तर मी आज किती केस कापते, कशी कापते, कुठली कट करते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये काढायला असतो. स्टे ट्यून, ब्लॉग पूर्ण बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया. ब्लॉग चालू केला मी. तर गाईज आम्ही निघालो आता. सगळं लेट करतो, केस करायला सेट करायला टाइम. चला फटाफट फटाफट चला आता. चला गाईज. तर गाईज इथं पार्किंगचा खूप मोठा इश्यू होता. आम्ही इथंच राहतो तरी ते आम्हाला सांगताय की मार्क इथं करा तिथं करा. तर काय करू, ऐकावं लागणार. नाही तर आता परत पार्किंगसाठी जागा बघतोय. डॉन बघा. हो ते काय नाही. अरे गाडी लक्ष ठेवा फक्त. मी एका तासाचा खाली उभं राहिलो. कोण काय करू राहिलं? नाही कोणी काही करत नाही, परंतु ते आली होते ना दुकानदार आले यायले त्रास नाही झाला पाहिजे. हो ना, ते बरोबर आहे. अरे इथंच राहतो ना मी बाजूले. हो ना. फायनली काही डॉन आमचा भांडून रेडी झालाय. आता आम्ही निघालोय सलूनमध्ये जायला. ये डॉन इथं बाजूलाच राहतो ना. तर गाईज बघितलं तुम्ही आमचं विभाग किती आहे. फायनली गाईज आम्ही पोहोचलोय सलूनला. सो फायनली गाईज वी आर इन सलून. आज माझं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. तुझं काय म्हणणं आहे? चांगली दिसली पाहिजे. माझी मी चांगली ना दिसत नाही. माझ्या एवढी नाही चांगली दिसत. सुरू हो द्या. डोळे दाखवू राहिले तुझे. आँखों की गुस्ताखिया. काहीच कोणीतरी डीएम करा याला. मला तरी करा, मी सांगते त्याला. 1 hour later. चालली आमची. तुम्ही सजेस्ट करताय तर मला बोलतात की थोडं जास्त कट करा. नाही बोलतीये 1 फिंगर. ठीक आहे, रेडी चालेल ना. नाही तर मला घरी मम्मी ओरडे. मम्मी आधीच मला बोलले की जास्त हेअर कट करू नको. काय म्हटलं? ते म्हटलं माझ्या केसांमुळे त्यांचा पेपर पण खूप वेस्ट. पूर्ण फॉईल पेपर लागेल. खर्च करणे पूर्ण. मी म्हणत होती की इंग्लिश गाण्यामध्ये काही वाईब नाही, आपलं मराठी लावा मस्त. गो माहेरला जाते गो नाका. सही आहे खरं. मस्त वाईब येते. येणाकडे गुलाबी साडी. माझं हेअर कट पण झालंय. काय म्हणतो दादा, कसं झालं हेअर कट? पहिले रेडी होते तो त्याने ब्लॉगमध्ये परफेक्ट. आय लाईक इट. 2000 years later.